पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू आहे। गुरुवारी ही सुनावणी पार पडल्यानंतर ठाकरेंचे वकील असीम सरोदे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे। एकनाथ शिंदेंच्या विरोधात कागदपत्री पुरावे आहेत असं त्यांनी म्हटलंय। सरोदे म्हणाले, सर्वात मोठी अडचण आहे ती कागदपत्रांचे। पक्षात फूट पडल्यानंतर काही आमदार एकनाथ शिंदे सोबत गेले, मात्र त्यावेळी एकनाथ शिंदेंना पक्षातून निलंबित करण्याचा ठराव करण्यात आलाय। या ठरावावरती उदय सामंत, संजय राठोड, दादा भुसे यांच्या स्वाक्षर आहेत। यांच्याच स्वाक्षरीने शिंदेंना पक्षामधून निलंबित केले आणि या स्वाक्षऱ्या आपल्या नाहीत हे सामंत, भुसे आणि राठोड यांनी त्यांनी नाकारलेलं नाहीये। त्यामुळे कागदपत्री पुरावा हा शिंदेंच्या विरोधात आहे असंही सरोदे यांनी म्हटलंय। निवडणूक आयोगाच्या निर्णयावरती टीका करताना ते म्हणाले, निवडणूक आयोगाला आम्ही जे कागदपत्र दिली आहेत त्याच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलंय। जेव्हा पक्ष हा घटनेचा विस्तार झाला तेव्हा त्या कार्यकारिणीमध्ये एकनाथ शिंदे नेते म्हणून उपस्थित होते। त्या दुरुस्तीवरती त्यांची सही आहे। एकनाथ शिंदेंच्या निलंबनावर जे आहे ते करणारे त्यांच्यासोबत गेलेत। हाच ठाकरेंच्या बाजूचा सर्वात मोठा पुरावा आहे। हाच कागदपत्री पुरावा शिंदेसाठी अडचण ठरणार आहे। चिन्ह हे गोठवलंय आणि शिवसेना पक्ष ठाकरेंनाच मिळणार असा दावाही सरोदे यांनी केलाय। सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाची सुनावणी सुरू आहे। गुरुवारी झालेल्या बैठकीमध्ये ॲडव्होकेट कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगानं कसा चुकीचा निर्णय देत शिंदेंकडे पक्ष दिला। त्यांनी 2018ची पक्षाची घटना ही अवैध ठरवणं चुकीचं आहे। याच घटनेनं शिंदेंना नेतेपद दिलं होतं आणि पक्षाची घटना ही अवैध ठरवण्याचा अधिकार ही निवडणूक आयोगाला नसल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। दरम्यान आता पुढील सुनावणी मंगळवारी होणार आहे।